आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। नमस्कार, मी श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान बाळे, मी विजय ढेपे अध्यक्ष। आज यात्रेचा दुसरा रविवार। आज सकाळी 5ला काकडा आरती होऊन श्रीचं मंदिर उघडण्यात आलं। 8:30ला महाअभिषेक झाला व महानैवेद्य दाखवून आज दिवसभरासाठी भक्तांसाठी मंदिर हे खुलं करण्यात आलं। आज दिवसभरचे धार्मिक कार्यक्रम आहेत। नंगर तोडणे, वारू सोडणे, जावळ काढणे, जागरण गोंधळ करणे यासारखे विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात चालतील व भक्तांचं दर्शन होईल। संध्याकाळी परत ठीक 8:30 वाजता श्रींचा महाअभिषेक होईल व त्यानंतर जो छबिन आहे पालखी घोडा जो मानाच्या काट्या ह्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जातील व तिथे या दिवसभर वाघे लोक उपवास धरतात व संध्याकाळी तिथं नंगर तोडण्याचा पारंपरिक कार्यक्रम होईल। त्यानंतर पालखी गाव प्रदक्षिणा मारून मंदिरात येईल व मंदिरात आल्यानंतर येथे जे मानकरी आहेत त्यांना मानाचा विडा देऊन आजच्या दिवसाची सांगता होईल। मंदिर प्रशासनाच्या वतीने आज मंदिरात सुंदर अशा फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। त्यासाठी जवळपास 1.5 टन फुले वापरण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख असा बंदोबस्त जेणेकरून भक्तांचं दर्शन व्यवस्थित झालं पाहिजे व त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रोटेक्शन पण दिलेलं आहे व मंदिराच्या वतीनं भक्तांसाठी स्वच्छ असं आरो फिल्टर पाण्याची सोय मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे व मंदिर परिसरात जवळपास सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 36 CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। आम्ही मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांना विनंती करतो, मंदिरात आल्यानंतर आपण आपले लहान मुले गर्दी आहे रांगेची शिस्त पाळा, रांगेतून दर्शन घ्या। आपली लहान मुले वृद्ध माणसांची काळजी घ्या व दर्शन झाल्या मंदिरात गर्दी होऊ नये ह्या एका उद्देशातून लवकरात लवकर बाहेर जाऊन मंदिर प्रशासनास मदत करा।